अखिल भारतीय संपादक पत्रकार डिजिटल मीडिया पत्रकार संघाचं तिसरं राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथे कला अकादमीमध्ये 4 मे रोजी होणार आहे। या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, अन्य संपूर्ण राष्ट्रीय नेते तसेच विविध ठिकाणचे आमदार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। आणि संपूर्ण या अधिवेशनामध्ये पत्रकारांसाठी जे काही करता येईल त्याची त्या ठिकाणी घोषणा होणार आहे। सगळेजण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढतात, मात्र ही संघटना पत्रकारांच्या कुटुंबासाठी लढणारी आहे। पत्रकाराला सक्षम कशा पद्धतीने केलं जाईल यासाठी लढणारी ही संघटना आहे। त्यामुळे हे अधिवेशन आपल्याकडे होतंय हे आपल्यासाठी आनंदाची तर गोष्ट आहेच, मात्र सर्वांनी या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या ठिकाणी कोणता निर्णय होतो, डिजिटल मीडियाला काय मिळतंय, मुख्यमंत्री कोणती घोषणा करतात डिजिटल मीडिया संदर्भात, यासाठी सगळ्यांचे कान टावकारलेले आहेत। कारण आपल्याकडे डिजिटल मीडियाला अजून तसं व्यासपीठ मिळालेलं नाही। डिजिटल मीडियासाठी स्वतंत्र अशी कुठे कार्यप्रणाली अस्तित्वात नाही। त्या दृष्टीने आता डिजिटल मीडियाला इतर संघटनांसारखं, इतर वृत्तपत्रासारखं डिजिटल मीडियाला सुद्धा शासन दरबारी न्याय मिळावा, शासन दरबारी डिजिटल मीडियाच्या जाहिराती शासन दरबारातून मिळाव्यात, यासाठी ही संघटना कार्यरत आहे। त्या दृष्टीने आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजा माने साहेब यांनी मुख्यमंत्री, विविध मान्यवर नेते यांच्याशी चर्चा केलेली आहे, बोलणं केलेलं आहे। त्याचं फलित उद्याच्या राष्ट्रीय अधिवेशनात आपल्याला निश्चितच दिसेल आणि ते आपल्याला मिळेल। यासाठी माझी संपूर्ण जिल्ह्यातील डिजिटल मीडियाचे सगळे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार आणि सन्माननीय सर्व सदस्य यांना एकच विनंती आहे, हे अधिवेशन आपल्या शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारीच होते, त्यामुळे हे अधिवेशन यशस्वी करणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे। प्रत्येकाने या अधिवेशनासाठी खारीचा वाटा उचलून अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी, मोठ्या थाटामाटात संपन्न होण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावावा आणि अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। या ठिकाणी माझ्यासोबत संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत। सागरजी चव्हाण साहेब आहेत, रुपेशजी पाटील साहेब आहेत, आनंदजी धोंड साहेब, सिद्धेशी सावंत, राजेशजी नाईक साहेब आहेत, माझ्या पाठीमागे असलेले पुरलकर असतील, सर्व साथीदार असतील। आणि आपण या ठिकाणी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याची कार्यकारिणी केलेली आहे। दोडामार्ग असू दे, कुडाळ असू दे, वेंगुर्ला असू दे, मालवण असू दे, वैभववाडी असू दे, देवगड असू दे, कणकवली असू दे, प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी स्वतंत्र होईल। आणि आता या ठिकाणी काही तालुक्याच्या कार्यकारिणी जाहीरही झालेल्या आहेत आणि येत्या 8 दिवसात या संपूर्ण जिल्ह्याची पूर्ण कार्यकारिणी, तालुक्याची कार्यकारिणी, तालुक्याचे अध्यक्ष हे सर्व जाहीर होतील आणि जिल्ह्यात एकमेव अशी संघटना असेल जिच्याकडे सदस्य संख्या जवळजवळ 200च्या वर असेल, असे मला विश्वास आहे। त्यामुळे या संघटनेत सर्वांनी सहभागी व्हावे। जे अजूनही उंबरठ्याच्या बाहेर आहेत त्यांनी आतमध्ये यावं आणि संघटना काय आहे हे पाहावं। फक्त ही रस्त्यावर लढणारी संघटना नाही, तर न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे। एखाद्या आमच्या सदस्याच्या मुलाचं उद्या ॲडमिशन असेल, कुठेतरी प्रवेश रखडला असेल, तो आर्थिक असेल, अन्य काही कारणाने असेल, तर सर्व प्रकारे त्याला मदत करून तो प्रवेश कसा त्याच्या मुलाला मिळेल, त्याच्या मुलाचं भवितव्य कसं घडेल ही पाहणारी संघटना आहे। त्यामुळे या संघटनेत प्रत्येक सदस्याने, प्रत्येक सहकार्याने सामील होणं ही काळाची गरज आहे। धन्यवाद।